नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये. बोल समोर, बोल तू बोल. तर आता वाजले बघा सकाळचे 11 आणि आज आम्ही 11 वाजता ब्लॉग चालू केला, कारण की आम्ही सकाळी झोपले म्हणजे रात्रभर झोपलेलो नव्हतो. सकाळी माहिले की आम्ही लय उशिरा उठलो आणि सगळे कामं पाहून गेले, त्याच्यामुळे ब्लॉग उशिराच चालू केला बघा. तर सांगायचं असं की मुलांनी गुरायले ते दात आणि तिच्या दातामुळे ती रात्रंदिवस एवढी परेशान करते. संडास पण खूप लागली तिला आणि सारखी रडती. आता पण बघा बसलेलीच आहे मांडीवर आणि तिला गावाकडून आल्यामुळं ऊन पण लागलेलं होतं. बोलू देते का मला? तर आम्ही गावाकडून आलो होतो तर तिला ऊन पण खूप लागलं होतं. तर काल मी तिला दवाखान्यात नेलं होतं. मला वाटलं बरं होईल, पण रात्री तिला परत खूप ताप आली आणि आज मग तिचे पप्पा गेले होते सोनूला स्विमिंग क्लासहून आणायला. तर त्यांना म्हटलं मी तिचे दात निघून राहिले त्याच्यासाठी काहीतरी आणा. तर सोनूच्या पप्पांनी डिक्की मारली आणली बघा समूच्या दाताला लावासाठी. आणि याच्यामध्ये जो येतो तिच्या गळ्यामध्ये काय तो काय बांधते मणी ना, दातमणी आणलेला आहे. तर ती काही देऊन राहिली आम्हाला, तिच्या हातात येतो काढायचा. म्हटलं तैल दाखवू आपण. तर अजून काही विलाज असेल तर कमेंट करून सांगत, कारण की खूप संडास लागलेली तिला, खूप त्रास होतोय. गळून गेली ती आणि रडच धरलेली आहे समू. रडतच राहू राहिली. आणि आता पण आलेले बघा. तर ताई आपल्याकडे पुण्याहून आलेले आहे मुळव्याधचं औषध न्यायला. तर त्या पण आपले ब्लॉग बघता म्हणून त्यांना पण ब्लॉग मध्ये घेतलं. तर बघू आता समूला उद्या ती का दाखवते मी तुम्हाला तिचं मनी. रडन बर का ताई. ती पॉकेट दे तिच्याकडे. समू ते पॉकेट घे औषधाचं. ठीक आहे. हा तू आपण मनी काढू. मला माहित आहे की आमच्या गावामध्ये 3 दिवसापासून भंडारे चालू आहे. म्हणजे आमच्या गावामध्ये मारुती महाराजांच्या मंदिराचा कळस बसवण्यात आलेला आहे. म्हणून रोज 3 दिवसापासून आमच्या इथं भंडारे आहे आणि आज पण भंडारा आहे. पण आज आमचा आपल्या इथलचा दत्त महाराजांचा भंडारा आहे. तर मी तुम्हाला दाखवतो कसं चालू आहे तिथं. त्यांचा राजूरचा गणपती आणि दत्त महाराजांचा एकत्रच भंडारा होता बघा. त्यांच्या मुलाचा पण नवस होता तर त्यांनी एकत्र केला. तर बघू शकता केवढ्या मोठ्या याच्यामध्ये वरण शिजतंय. तर भरपूर मोठा भंडारा होता. 1.5 क्विंटलचा भंडारा होता त्यांचा. तर स्वयंपाक पण खरंच छान झालेला होता. स्वयंपाकामध्ये तिखट वरण, पिवळा भात, शिरा आणि चपाती असं होतं. पण सगळ्यात आतापर्यंत जेवढेही भंडारे झाले सगळ्या भंडाऱ्यामध्ये मला या भंडाऱ्यातला स्वयंपाक आवडला. खरंच खूप सुंदर झालेला होता. तर आता वाजले बघा संध्याकाळचे 4-4:30 ताई. आणि समूह सकाळी 11 वाजेची झोपलेली होती. आत्ता उठली आणि परत तिला ताप आली. म्हणजे सकाळी थोडा वेळ बरं लागलं, परत झोपली, आता परत उठली तर परत ताप आली. सारखी अशी रडू राहिली बघा. कालच मी तिला दवाखान्यातून आणलं होतं आणि ही अशी ड्रॉप दिलेली 3. आता परत मला तिथे ड्रॉप द्यावा लागणार आहे. तिला ऊनच खूप लागलेले आहे. बघू आता काय होतं. आता समोर एकदा औषध देऊन देते आणि जो दातमणी आणलेला आपण सकाळी तो दातमणी बांधते. चल आपण औषध देऊ. तिचं दातमणी वरती. अरे बघा झाला बघा इकडं पाऊस चालू आमच्याकडे आता. वारं सुटलेलं आहे ना. पावसामुळे जास्त लेकरं बिमार पडतात. तुमच्याकडे आहे कमेंट करून सांगा, कारण की सगळीकडेच पाऊस आहे बघा असा. आता काय होईल काय मी ती भंडाऱ्याच्या दिवशी नव्हती यायला पाहिजे आदमी, कारण की गावातून लोक जेवायला आता खूप दैन होती. तर मनी काही वेगळा बांधत नाही बरं का ताई. तिचे हे अगोदर मी बांधलेले तिला पेटी डचकती म्हणून ती. तर त्याच्या शेजारी आपण तर हे बघा त्याच्या शेजारी समोर हा मणी बांधला. तिला लय खेळ वाटतं पण काय करा लेकरू बरंच नाही. दात दुखतो का? दात दुखतो तिचा? हा दातामुळे होत असतं बाळा. संडास असते पूर्ण गळून जाईल ना पिल्लू तू अशी. आता तू आणि मी आणि ती आपण जाऊ. पाऊस थोडासा उघडल्यासारखं वाटलं ना तर आपण बकरी दूध आणू किंवा तू आण मग. हा बकरीचं दूध तिला. दादाला सांगू का आणायचं? दादाला आणत सांगू समू. यालाच बांधून दिलं बघा. तोंड पण वाकडं करू ते असं. मस्त गरम झालं. डोळे बंद करते, तोंड वाकडं करते. त्याच्या पोळ्या किती जरा राहिले. तर समूचं मस्तक तापल्यामुळे खूप रडरड करू राहिली
आणि तिचा भाऊ पाऊस चालू आहे तरी पण पळत पळत गेला आणि तिच्यासाठी हे बकरीचं दूध आणलं बघा. तर आपण तिच्या डोक्याला आणि तळपायाला तळहाताला लावू. बाप, हे दूध तर गरम राहतं, याने कसं काय थंड होतं असं? दूध तर गरम लागलं मला. ओ बाई, लागू बाई आपण समोर. खूप मस्त गरम बघा, तिचे ऊनच लागलेलं आहे तिला. आपण छान बोलू. ऊन लागल तुम्ही बाहेर कुठं गेलते? आम्ही गाडीत गेलो, गाडीत कुठे मरल्यासारखं झालं ना तिला, हा. त्याच्यामुळं आता लवू आणि परत संध्याकाळी झोपताना पण लवू आहे ना. हो. तिला वाटलं मला मस्त खायलाच आहे बरं. हम्म. तर पाऊस आहे बघा, बुरबुरच आला, जास्त येईल नाहीये. रिकामच घाण करू राहिला तो बंडऱ्याच्या दिवशी. आता पण आता गेला तो वातावरण नाही यासारखं. आहे ना, हा. उघडला पाहिजे थोडासा. तसं भंडाऱ्या दिवशी तर नाही आलं पाहिजे. दही नव्हती बघा, सगळे त्यांनी आतमध्ये नेऊन ठेवलं सामान. का करणार आहे मग? रप आला तर ऐकत नाही ना, किती काही येऊ शकतो ना. जेवायचं पण तसंच पडतं. येत नाही पावसाचे हो ना. लोक. असं छान बकरीचं दूध दावलं तळपायाला. खाशीम बर का तू समुदे. ममम नाही ते ममम, छिची येते. हे फ्रीज मध्ये ठेव, आपण परत संध्याकाळी लसूण. हो. आमच्या घरचं काही जास्त कोणी पाडू लागायला गेलं नाही. तर सोनू गेलेला होता बघा, तर त्यानेची शूटिंग वगैरे काढून आणली. तर दिसत असेल तुम्हाला किती गर्दी होती. तर आता संध्याकाळचे 8 वाजलेले होते तरी पण गर्दी चालूच होती. तर त्यांनी भरपूर वाढलं आणि मग संध्याकाळच्या वेळेस सगळं झाल्यावर आम्ही जेवायला गेलो होतो. मी, सीता, आरू आणि अशा प्रकारे आमच्या इथलं भंडारा झालं बघा. आमचे घरचेच वाढतात, म्हणजे आमच्या भाऊकीतलेच सगळेजण वाढतात. त्याच्यामुळे बाहेरचं कोणी बोलवायचं काम पडतच नाही, फक्त स्वयंपाक करून देतात. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.